नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा काही कारणास्तव रद्द झालेला आहे. पण हा दौरा रद्द झाल्यामुळे उभाटा सेनेला आनंदाच्या उपळ्या फुटत आहेत आणि आपल्यामुळे राहुल नार्वेकर यांचा हा दौरा रद्द झाला अशा आनंदात उभाटा सेनेचे अनेक नेते आहेत. उभाटा सेनेने सुप्रीम कोर्टामध्ये कालच एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि त्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या सुनावणी पत्राबद्दल आक्षेप घेतलेला आहे. विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत असं त्या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे आणि त्यांना सुनावणी लवकर संपवण्यास सांगावी असं देखील त्या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आलेलं आहे. ते प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतरच म्हणजे काल त्यांनी ते प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि आज अशी बातमी आली की राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे. पण मित्रांनो, त्याचं अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण म्हणतात ना, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ. आणि त्यामुळे उभाटा सेनेला प्रचंड आनंद झालेला आहे. हा आनंद उभाटा सेनेचे खासदार नेते संजय राऊत यांनी सामनामध्ये अर्थातच अग्रलेख लिहून साजरा केलेला आहे. त्यांनी त्या अग्रलेखातून राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. जगाची लोकशाही बळकट करण्यासाठी राहुल नार्वेकर घानाच्या देशात निघाले आहेत आणि त्यांच्या राज्यात लोकशाही धारातीर्थ पडली आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं. मंडळी, राज्यात लोकशाही धारातीर्थ कधी पडली याचा शोध हा घेणं गरजेचं आहे. कारण संजय राऊत यांनी त्याचा संदर्भ थेट राहुल नार्वेकर यांच्या घाना दौऱ्याशी जोडलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की राज्यात लोकशाही धारातीर्थी पडलेली आहे आणि तिथे घानामध्ये लोकशाहीवर प्रवचन द्यायला राहुल नार्वेकर निघाले. मंडळी, 2019 कोणीही विसरलेलं नाहीये आणि त्या वेळेस ज्या विधानसभेच्या जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये युतीला आपण मतदान केलं. बहुसंख्य लोकांनी युतीला मतदान केलं, शिवसेना भाजपला मतदान केलं. त्याचा अर्थ काय होता? तर त्याचा अर्थ स्पष्ट होता की उद्या जर सत्ता आली तर हे दोन पक्ष एकत्र येतील आणि सरकार स्थापन करतील. पण शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गरोबा करून सत्ता स्थापन केली. त्यावेळेस लोकशाहीचा मुर्दा पडला नव्हता का? कारण निवडणुकीमध्ये लोकांनी जो थेट त्यांचा जो थेट संपर्क आला लोकांचा, तो उमेदवार निवडीमध्ये आला. आणि लोकशाही जर लोकांसाठी आहे, जनतेसाठी आहे, तर निवडणूक हे त्याचं सर्वोच्च स्थान आहे आणि तिथे जनतेने जो कौल दिला त्या कौलला नाकारला. कोणी नाकारलं? तर संजय राऊत ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाच्या प्रमुखांनी म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नाकारलं आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले. तेव्हा लोकशाहीचा उदो उदो झाला होता का? उद्धार झाला होता का? तिथे लोकशाहीचा मुर्दा पडला होता. पण असो, त्यावेळेस आखड्याची लोकशाही बघितली गेली आणि सरकार स्थापन झालं. लोकांच्या इच्छा आकांक्षावर थेट पाणी फेरण्यात आलं. ज्यांनी ज्यांनी युतीला मतदान केलं ते सगळेजण प्रचंड नाराज होते आणि युतीला बहुमत मिळण्या इतकं मतदान झालं होतं
याचा अर्थ बहुसंख्य मतदारांनी युतीला मतदान केलं होतं, त्यांचा अनादर झाला होता आणि खऱ्या अर्थाने लोकशाही तिथे मृत्युमुखी पडली होती. तो मृत्यू लोकशाहीचा होता, पण सरकार स्थापन करण्याच्या अट्टलपणामुळे तो मृत्यू कोणालाही दिसला नाही. आणि 2.5 वर्षाचं माफ करा 2.5 महिन्याचं सरकार स्थापन झालं. आता मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ते जे सरकार स्थापन झालं ते लोकांच्या इच्छा आकांक्षेचं सरकार नव्हतं, ते आकड्यांच्या लोकशाहीचं सरकार होतं. आणि त्या आकड्यांवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ते सरकार जनतेचं कधीच नव्हतं. आणि त्या सरकारने देखील जनतेची ही इच्छा की हे सरकार आपलं नाही, त्याला कुठेही बट्टा लागू दिला नाही. त्या सरकारने असं काम केलं की कुठेही जनतेला असं वाटलं नाही की हे सरकार आपलं आहे. आणि ते सरकार पाडण्याचं लोकशाहीचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि तिथे लोकशाही पुन्हा पुनरुज्जीवित केली, मित्रांनो. आणि मग जे सरकार आलं ते लोकांच्या इच्छा आकांक्षेचं सरकार होतं, कारण ते सरकार शिवसेना भाजपचं होतं. शिंदे मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. आता ती लोकशाहीची हत्या हे कोणीही बोलू शकलं नाही, फक्त उबाटा ओरडत होती. पण ज्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं ते शरद पवार गप्प होते, कारण त्यांना माहित होतं की आकड्यांचं सरकार जर आपण स्थापू शकतो, आकड्यांची लोकशाही आपण खेळू शकतो, तर देवेंद्र फडणवीस यांनीही वेगळं काही केलं नाही. त्यांनी ही आकड्याची लोकशाही खेळली आणि सरकार स्थापन झालं. आणि त्यानंतर जो सगळा गोंधळ झाला, सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप, विधानसभा अध्यक्षांकडे ते प्रकरण जाणं, हे सगळं आपण बघू. आता संजय राऊत म्हणतायत की या सरकारचा मृत्यू अटळ आहे. अट्टल सरकार नाहीसं झालं, त्याच वेळेस लोकांनी या सरकारला आशीर्वाद दिले मित्रांनो. आणि ते सरकार आज सत्तेत आहे, त्यामुळे अटळ नाही, अट्टल सरकार आता गेलेलं आहे. मंडळी, राहुल नार्वेकर यांनी तर पहिल्या दिवशी स्पष्ट केलेलं आहे, मी कोणत्याही प्रकारची गाई करणार. आणि त्याही उपर उबाटाचे जे वकील आहेत असीम सरोदे, जे विधानसभा अध्यक्षांपुढे त्यांच्या आमदारांची बाजू मांडतात, तेच सांगतात संविधानामध्ये तरतूद आहे, सुप्रीम कोर्ट अध्यक्षांना कोणताही आदेश देऊ शकत नाही, वेळेबाबत कुठलीही सूचना करू शकत नाही. पण ते संजय राऊत यांना कसं कळणार किंवा उबाटाला कसं कळणार? कारण त्यांना जे असतं ते दिसतच नाही आणि जे नसतं त्याच्या मागेच ते भटकत असतात, त्याच्या मागेच ते फिरत असतात मित्रांनो. त्यामुळे अटळ नाही, अट्टल होतं. आणि जे दिसतं ते बघत नव्हते, ते दिसत नव्हतं, त्याच्या मागे भटकंती सुरू होती. असा हा सगळा प्रकार आहे. असो, वेड्याचं सोंग घेतलेल्यांना शहाणं करता येत नाही मित्रांनो, शहाणं करता येत नाही. जी लोक वेड्याचं सोंग घेतात त्यांना कधीही समजावून सांगता येत नाही, कारण ते समजण्याच्या मनस्थितीतच नसतात. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.